मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, काल पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका संबंधांवरती परिणाम करणारी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि भारतासाठीच्या चिंता वाढवणारी अशी एक घडामोड पुन्हा घडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाला काँग्रेसपुढे मांडण्यासाठी ग्रीन सिग्नल म्हणजे परवानगी दिली. आता हे जे विधेयक आहे, ज्याला रशियन सँक्शन्स बिल असं म्हणतात, किंवा रशियावरती इकॉनॉमिक सँक्शन टाकण्यासाठीचं एक विधेयक आहे. आणि ते विधेयक अमेरिकन काँग्रेसपुढे मांडण्यासाठी राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागते. आणि ती परवानगी डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिली. आणि आता हे जे विधेयक आहे हे अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं जाणार आहे. हे विधेयक काय आहे, याच्यातल्या तरतुदी काय आहे, आणि त्यामुळे भारताच्या चिंता येत्या काळामध्ये का वाढणार आहेत, कशा वाढणार आहेत, आणि भारत त्याच्यातनं कसा मार्ग काढू शकतो, याची माहिती आपण प्रामुख्याने आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या विधेयकाला ग्रीन सिग्नल दिला, हिरवा कंदील दाखवला काँग्रेसमध्ये मांडण्यासाठी, ज्याचा उल्लेख मी आत्ता केला, हा प्रामुख्याने रशियावरती इकॉनॉमिक सँक्शन्स आणखीन कडक करणं आणि जे देश रशियाकडनं तेल विकत घेत आहेत त्या देशांवरती 500% 500% टेरिफ लावणं, अशा स्वरूपाचा या विधेयकामध्ये तरतूद आहे. आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक जर काँग्रेसमध्ये मंजूर झालं, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज आणि सिनेट, हे जे अमेरिकन काँग्रेसची 2 सभागृह आहेत, यामध्ये जर हे मंजूर झालं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना 3 देशांच्या विरुद्ध, चीन, ब्राझील आणि भारत, या 3 देशांच्या विरुद्ध 500% टेरिफ लावण्याचे, म्हणजे त्यांच्यावरती आयात शुल्क लावण्याचे अधिकार हे दिले जाणार आहेत. आणि तसं झालं तर भारतावरती जे 50% टेरिफ सध्या अमेरिकेने लावलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-0 आणखीन वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते 500% टेरिफ हे होणार आहे. अर्थात हे विधेयक काँग्रेसमध्ये मंजूर होईल का, ते होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण अमेरिकेमध्ये जेव्हा एखादं विधेयक हे काँग्रेसमध्ये मांडलं जातं, तेव्हा त्या विधेयकाला स्पॉन्सरशिप असते. ती स्पॉन्सरशिपचा जर आकडा आपण पाहिला तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि सिनेटमध्ये याला जी स्पॉन्सरशिप मिळालेली आहे ती सायझेबल आहे. आणि ती बऱ्यापैकी 60 to 70% त्याला सपोर्ट आहे. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की हे विधेयक जे आहे याचं कायद्यामध्ये रूपांतरित होईल आणि लवकरच डोनाल्ड ट्रम्प याची घोषणा करू शकतात. अर्थात यामध्ये ह्या 3 देशांना प्रामुख्याने टार्गेट करण्यात आलेलं आहे, चायनाला, इंडिया आणि ब्राझीलला. आता ह्या तिघांना का टार्गेट करण्यात आलेलं आहे हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की मित्रांनो, थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगतो की 3 वर्षांपूर्वी, साधारणतः 24 फेब्रुवारी 2022मध्ये रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं. आणि हे आक्रमण केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेनेही आणि अमेरिकेच्या मित्र देशांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकले. हे आर्थिक निर्बंधांची संख्या 5,000च्या वरती आहे. आणि हे आर्थिक निर्बंधांमध्ये एक तरतूद अशी होती की रशिया, जो साधारणतः जगामध्ये जे तेलाचं उत्पन्न होतं त्याच्यापैकी 10% प्रोडक्शन हे रशियामध्ये होतं, ज्याला उराल ऑइल असं म्हणतात. आणि त्यामुळे रशियाकडनं कोणीही तेल घ्यायचं नाही, अशा प्रकारचं फरमान अमेरिकेने काढलं. आणि त्यानुसार जे युरोपियन देश होते हे प्रामुख्याने रशियाकडनं गॅस आणि तेल हे घेत होते, त्यांनी आपलं जी आयात आहे ती ड्रास्टिकली कटडाऊन करून टाकली. मात्र अमेरिकेचं ही जी धमकी होती, फरमान होतं, याला न जुमानणारे जे देश आहेत त्याच्यापैकी भारत आणि चीन होता. भारताने स्पष्ट केलं की आम्हाला रशियाकडनं तेल घेणं हे आमच्या इथल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आहे. भारत आपल्या हिताचा विचार करेल आणि त्यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण हे स्वायत्त परराष्ट्र धोरण आहे. ते अमेरिका चालवू शकत नाही. अमेरिका आम्हाला सांगू शकत नाही की आम्ही कोणाकडनं तेल घ्यायचं आणि कोणाकडनं घ्यायचं नाही आहे. त्यामुळे भारताने रशियाकडनं तेल घेणं सुरू ठेवलं 22 पासून 25 पर्यंत. चायनाने सुद्धा रशियाकडनं तेल घेणं सुरू केलं. ब्राझीलने पण तेल घेणं सुरू केलं. आता जर आपण पाहिलं तर साधारणतः हे जे 3 वर्ष आहेत की ह्या 3 वर्षामध्ये जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, या 3 वर्षांमध्ये अमेरिकेने रशियावरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतरही रशियाला ह्या 3 वर्षांमध्ये जो एकूण नफा किंवा जो एकूण पैसा मिळालेला आहे मित्रांनो, तो आहे $1.2 ट्रिलियन. तुम्ही विचार करा की निर्बंध टाकल्यानंतर देखील रशियाला $1.2 ट्रिलियन एवढा पैसा मिळाला.
आणि हा पैसा जो आहे हा प्रामुख्याने रशियाने आपले जे युद्धचे प्रयत्न आहेत किंवा युद्धासाठी लागणारं जेही त्यांच्याकडचं हार्डवेअर असेल त्यासाठी वापरलं आणि त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबलं नाही. या 1.2 ट्रिलियन डॉलरमध्ये साधारणतः 68% जो वाटा आहे तो रशियन तेलाचा आहे. म्हणजे रशियाने ह्या 3 वर्षांमध्ये जे तेलाची निर्यात केली किंवा चायना आणि इंडिया आणि ब्राझील किंवा इतर देशांनी रशियाकडनं जे तेल आयात केलं त्याच्यातनं 68% पैसा हा रशियाला मिळाला. आता जर आपण बघितलं त्या 3 वर्षांमध्ये चीनने आणि भारताने किती तेल हे रशियाकडनं विकत घेतलं तर या 3 वर्षांमध्ये चीनने 245 अब्ज डॉलर्सचं तेल हे रशियाकडनं विकत घेतलं आणि भारताने 168 अब्ज डॉलर्सचं तेल हे रशियाकडनं विकत घेतलं. आपण का घेतलं? कारण ते आपल्याला कन्सेशनल प्राईजमध्ये मिळालं. आपल्याला प्रत्येक बॅरल मागे साधारणतः 10 ते 12 डॉलरची सूट मिळाली. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा झाला. आपण त्या तेलाला रिफाईन केलं आणि रिफाईन केलेलं तेल आपण आता निर्यात देखील करायला लागलो. आपल्याकडच्या साधारणतः 2 कंपन्या, एक रिलायन्स आणि दुसरी नायरा, या दोन्ही कंपन्या ते इम्पोर्ट करायच्या आणि त्या जामनगर गुजरातमध्ये त्याचं रिफायनिंग केलं जायचं आणि त्यानंतर आपण युरोपला याचं आपण एक्सपोर्ट पण करत होतो रिफाईंड ऑइलचा. त्यामुळे 3 वर्ष सगळं व्यवस्थित चाललं. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये मागच्या वर्षी जे निवडणुकांचा प्रचार सभा झाल्या आणि त्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं की मला राष्ट्राध्यक्ष बनू द्या, मी 24 तासामध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवतो. आता डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष बनून ह्या 20 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. परंतु रशिया युक्रेन युद्ध काही थांबत नाही आहे. त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये एक पीस प्लॅन बनवला ज्याच्यामध्ये 28 कलमं होती आणि तो पीस प्लॅन त्यांनी रशिया आणि युक्रेन दोघांवरती एक पद्धतीने लादण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये खरं तर त्याला कोणी आउटराईटली रिजेक्ट केलेला नाही आहे. परंतु रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष थांबायचं नाव घेत नाही आहे. रशियाकडनं जबरदस्त मिसाईल अटॅक्स हे युक्रेनवरती केले जात आहेत. त्यांचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते प्रामुख्याने उद्ध्वस्त केलं जात आहे. त्यामुळे हा संघर्ष सुटण्यापेक्षा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे मग करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. डोनाल्ड ट्रम्पनी जे प्रॉमिसेस त्यांच्या इलेक्शन काळामध्ये केलेले होते ते सगळे प्रॉमिसेस आता बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये त्यांना अपयश येताना दिसून येतं आहे. त्यांनी सांगितलं की मी इस्रायल आणि हमासमधला संघर्ष थांबवेल, परंतु तसं काही घडताना दिसत नाही आहे. रशिया युक्रेनचा करत नाही संघर्ष थांबताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे आता कसंही करून रशियाला धडा शिकवण्यासाठी त्यांचं असं म्हणणं पडलं आहे की भारत आणि चीन रशियाकडनं तेल घेत असल्यामुळे रशियाला प्रचंड पैसा मिळतो आहे आणि त्यामुळे रशियाचं एकूणच जे युद्धाविषयीचं धोरण आहे ते प्रतिवर्षी किंवा प्रतिदिवशी आणखीन आक्रमक बनत चाललेलं आहे. त्यामुळे त्या युद्धासाठी त्यांनी आता भारताला जबाबदार धरायला सुरुवात केली आहे. खरं तर हे इतकं हास्यास्पद आहे की जर भारताने रशियाकडनं तेल आयात करणं कमी केलं किंवा आपण असं समजून चालू थांबवलं तरी व्लादिमीर पुतीन का तुमचं ऐकणार आहे आणि व्लादिमीर पुतीन भारताने आयात केल्याचं थांबवल्यामुळे युद्ध थांबवणार आहे हे सगळ्या जगाला कल्पना आहे. व्लादिमीर पुतीन हा डोनाल्ड ट्रम्पला पुरून उरलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पने तिथं पूर्णपणे नांगी टाकलेली आहे आणि त्यामुळे ट्रम्प विनाकारण कारण नसताना इतर देशांना पनिश करण्याचा प्रयत्न करतात. हे खरं तर त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, त्यांचं अपयश आहे. त्यांना रशिया युक्रेन युद्ध संघर्ष सोडवायला पूर्णपणे अपयश आलेलं असल्यामुळे कारण नसताना ते भारताला त्या संदर्भामध्ये पनिश करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मित्रांनो ह्या मुख्य मुद्द्याकडे येतो मी की आपण असं बघतो की डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सातत्याने भारत विरोधी वक्तव्य करतायत, भारत विरोधी कृत्य करता आहेत. त्यांनी आपलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान मी ऑपरेशन सिंदूर थांबवलं, मी भारतावरती आणि पाकिस्तानला त्याच्या संदर्भामध्ये माझे फोन झालेले होते आणि माझ्यामुळे ते युद्ध थांबलं, अशा प्रकारच्या वल्गना ते सातत्याने करतायत. बऱ्याचदा आपण असं बघतो की ते भारताच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत डेरिगेटरी रिमार्क्स असे ते पास ऑन करतायत. काल देखील त्यांनी अशा स्वरूपाने त्यांचे जे रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते या खासदारांपुढे बोलताना त्यांनी अशाच पद्धतीचं एक डेरिगेटरी रिमार्क पंतप्रधान मोदींविषयी पास ऑन केलं. त्यांनी सांगितलं की यस सर वगैरे अशा स्वरूपाने पंतप्रधान मोदी मला संबोधतात आणि मोदी मला खुश करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळेला माईक समोर आला की ते पंतप्रधान मोदींविषयी तुम्हाला बोलताना दिसतं आहे. याच्यातनं हे क्लिअर कट दिसतं आहे की त्यांचं भारतावरती एवढं लक्ष का बरं आहे.
आता त्यांना आपण जर बघितलं की 500% टॅरिफ ते भारतावरती लावण्याचा, इम्पोर्ट ड्युटी भारतावरती लावण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणजे कदाचित ते पुढच्या 10-15 दिवसांमध्ये हे विधेयक, किंवा तुम्ही धरून चला जानेवारी महिना सपोज त्याच्यामध्ये गेला, पण हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता फार जास्त आहे. कारण त्याला सपोर्ट आहे काँग्रेसचा, कारण त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं आहे. पण भारताला पनिश करण्यामागची त्यांची जी भूमिका आहे, यापूर्वी देखील त्यांनी 50% टेरिफ आपल्यावरती लावला आहे. त्यापैकी 25% टेरिफ आपण त्यांच्या अमेरिकन गुड्सला ॲक्सेस मार्केटमध्ये देत नाही आपल्या म्हणून लावला, पण 25% टेरिफ आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून त्यांच्या आपल्यावरती ॲडिशनल टेरिफ हा अमेरिकेने लावलेला आहे. आता जर आपण विचार केला की हे 500% टेरिफ जो लावला गेलेला आहे हा प्रत्यक्षात आला तर त्याचा आपल्यावरती काय परिणाम होईल, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. आणि आता डोनाल्ड ट्रम्पला पण याची कल्पना आहे की याचा फारसा परिणाम होणार नाही, आणि झालं तर अमेरिकेचं नुकसानच होणार आहे. आता बघा तुम्ही, भारत आणि अमेरिकेमधला एकूण व्यापार, भारताचा व्यापार किती आणि आपण किती निर्यात अमेरिकेला करतो, आता काही आकडे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः 2025 या वर्षाचा आपण विचार केला तर 2025 या वर्षामध्ये भारताने गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये जो टोटल एक्सपोर्ट केला, म्हणजे टोटल निर्यात केली, ही साधारणतः 832 अब्ज डॉलर्सची निर्यात आहे भारताची 2025मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेसमधली. ह्या 832 पैकी जी अमेरिकेला निर्यात आहे ती ॲप्रॉक्झिमेटली 84 ते 85 अब्ज डॉलर्सची आहे. यापैकी साधारणतः 32 अब्ज डॉलरच्या वस्तू हे आपण अमेरिकेला निर्यात करतो. त्यामध्ये आपण प्रामुख्याने अमेरिकेला ॲटो पार्ट्स असतील, जेम्स अँड ज्वेलरीज आहे, लेदर गुड्स आहेत, गारमेंट्स आहेत, आणि त्यानंतर डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, ज्यावरती मी मागे व्हिडिओज बनवलेले आहेत. विशेष करून ज्या गोष्टी आपण अमेरिकेला निर्यात करतो ते लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत. मग त्या गारमेंटच्या असतील, लेदरचं प्रॉडक्ट असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल. आपण बासमती राईस त्यांना निर्यात करतो, आपण श्रीम त्यांना निर्यात करतो, आपण गारमेंट्समध्ये अगदी सोलापूरच्या चादरीपर्यंत आपण त्यांना प्रामुख्याने निर्यात करतो. आता ह्या 32 अब्ज डॉलर्सवरती त्यांनी ऑलरेडी आपल्यावरती 50% टेरिफ लावलेला आहे. त्यामुळे 32 अब्ज डॉलरवरती टेरिफ हा एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी लावला, आणि त्यानंतर आपण गेल्या 4 महिन्यांमध्ये ऑलरेडी इंग्लंडबरोबर मुक्त व्यापार करार केला, UAE बरोबर मुक्त व्यापार केला, ओमानबरोबर मुक्त व्यापार केला, ऑस्ट्रेलियाबरोबरचा मुक्त व्यापार 1 जानेवारी 2026ला अस्तित्वात आलेला आहे. न्यूझीलंडबरोबरचा मुक्त व्यापार करार हा आपला पूर्णत्वाला आलेला आहे, त्याच्यावरची टॉक संपलेले आहेत, आणि तो कधी पण त्याला सँक्शनिंग दोन्ही सरकारचं मिळालं की तो प्रत्यक्षात येईल. युरोपियन महासंघाबरोबरचा आपले जे टॉक्स आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये एस जयशंकर साहेब सध्या युरोपमध्ये आहेत, आणि यावेळेला जो 26 जानेवारीचा रिपब्लिकन डेचा सोहळा दिल्लीला होणार आहे त्याला युरोपियन महासंघाचे डेलिगेट्स आपल्याकडे येत आहेत, त्यामुळे ते पण टॉक्स होतील. ऑलरेडी आपण आपला जो व्यापार आहे तो डायव्हर्सिफाय केला आहे. आपण आता आपला एक्सपोर्ट जो आहे तो रशिया असेल, मिडल ईस्ट असेल, आफ्रिका असेल, इथिओपियापासून ह्या देशांना आता आपण एक्सपोर्ट वाढवलेला आहे. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम आपल्यावरती झालेला नाही आहे. आपण ऑलरेडी अरेंजमेंट्स या केलेल्या आहेत. किंबहुना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या मागच्या वर्षाचे आकडे असे दाखवतात की आपली व्यापार तुटी कमी झालेली आहे. भारताचा एक्सपोर्ट हा वाढलेला आहे, जवळपास $38 बिलियन एक्सपोर्ट हा एकट्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला झालेला आहे. त्यामुळे ट्रम्पला पण याची कल्पना आहे की भारताकडनं, आणि अनेक गोष्टी ते भारताकडनं आयात पण करतायत. आता अशा वेळेला भारतावर जर तुम्ही 500% टेरिफ लावला तरी त्याचा फारसा परिणाम यासाठी होणार नाही की ऑलरेडी आपण डायव्हर्सिफाय केलं आहे. आता मात्र त्यांनी काय केलं आहे की हा जर त्यांनी सर्व्हिसेसमध्ये, कारण हा जो त्यांनी 50% जो आपल्यावरती आयात शुल्क लावलेला आहे हे फक्त गुड्सवरती आहे, ते सर्व्हिस सेक्टरवरती नाही आहे, आणि त्याच्यातनं काही सेक्टर वगळण्यात आलेत. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल. आता अमेरिकेला जे जेनेरिक मेडिसिन, म्हणजे अमेरिकेमध्ये डॉक्टर जेव्हा एखाद्या पेशंटला रिकमेंड करतात औषध, तर प्रत्येक 3 पेशंट मागे 4थ्या पेशंटला भारतातनं बनवलेलं जेनेरिक मेडिसिन हे प्रेस्क्राईब केलं जातं. ते इतकं स्वस्तामध्ये मिळतं की सर्वसामान्य अमेरिकन जनतेला स्वस्त मेडिसिन, औषधं कोणते मिळत असतील तर ते भारताचं जेनेरिक मेडिसिन आहे. आपण आपल्या जेनेरिक मेडिसिन हा भारतामधला सगळ्यात जास्त जेनेरिक मेडिसिनचं उत्पादन करणारा भारत देश आहे, आणि आपला जो जेनेरिक मेडिसिनचा एक्सपोर्ट होतो त्यापैकी 40% एक्सपोर्ट एकट्या अमेरिकेला होतो. त्यामुळे आता ते त्याच्यावरती पण लावायचं म्हणतात, पण हे करत असताना ते याचा विचार करत नाही आहेत की त्याचा अमेरिकन सर्वसामान्य जनतेवरती काय परिणाम होणार आहे. आता ते सर्व्हिस सेक्टरवरती जर त्यांनी 500% टेरिफ लावला तर लक्षात घ्या की त्याचं नुकसान अमेरिकेला जास्त आहे. मग अमेरिकेचं गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, अशा IT कंपन्यांना भारताकडनं प्रतिवर्षी जो व्यापार आपण त्यांना एक्सपोर्ट करतो साधारणतः प्रॉफिट जो त्यांना मिळतो हा $30 to 40 बिलियन प्रॉफिट अमेरिकन कंपन्यांना मिळतो. त्यामुळे त्याच्यातनं नुकसान कोणाचं आहे, हे प्रामुख्याने अमेरिकेचं आहे.
आता तुम्ही एक बाब लक्षात घ्या की अमेरिका हा काही प्रॉडक्ट नेशन नाही आहे, अमेरिका मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाही आहे. आता डोनाल्ड ट्रम्पला त्यांना मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनवायचं आहे. अमेरिका आपल्या गरजेच्या 80% वस्तू हा आयात करतो आणि त्या वस्तू प्रामुख्याने कॅनडा, ब्राझील, चायना, इंडिया आणि मग काही साऊथ ईस्ट एशियन नेशन, मग इंडोनेशिया, व्हिएतनाम वगैरे सारखे देश असतील, बांगलादेशांकडनं ते आयात करतात. त्यामुळे त्यांना लागणारी खेळणी असेल, अमेरिकेचा फ्लॅग असेल, अमेरिकेच्या डाएट कोकला लागणारे इन्ग्रेडियंट्स असतील, हे सगळे ते चायनाकडनं, इंडियाकडनं, इतर देशांकडनं आयात करतात. त्यामुळे अमेरिकेमध्ये काही वस्तू बनत नाही आहेत. आणि आता जर चायनाच्या विरुद्ध तुम्ही 500% टेरिफ लावला, इंडियाच्या विरुद्ध 500% टेरिफ लावला, ब्राझीलच्या विरुद्ध लावला, तर अमेरिकेला ह्या वस्तू मिळणार कुठे आहे? मोठ्या मुश्किलीने अमेरिकेमधला महागाई दर हा साधारणतः 2%पर्यंत सध्या आहे. तो नंतर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे जो त्यांचा GDP ग्रोथ रेट जो आता 4% प्रेडिक्ट ह्या वर्षीचा आहे, तो कदाचित डाऊन होण्याची शक्यता आहे. याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला नाही आहे का? मग असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प भारताला टार्गेट करण्याचा का प्रयत्न करता आहेत? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय की ते सातत्याने 1 वर्ष झालं ते भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना कल्पना आहे की भारताबरोबर अमेरिकेचा जो व्यापार आहे तो अतिशय, म्हणजे तुम्ही बघा अमेरिकेवरचं कर्ज किती आहे, अमेरिकेवरचा जर इकॉनॉमीची साईज आपण अमेरिकेची पाहिली तर त्यांच्या इकॉनॉमीची साईज ही साधारणतः $26 ट्रिलियन पर्यंत येते. त्यांच्यावरचं कर्ज $30 ट्रिलियन आहे. आणि भारत त्यांना काय एक्सपोर्ट करतो? तर जेमतेम 80, 82, 85 अब्ज डॉलर्सच्या वस्तू एक्सपोर्ट करतो. मग एवढं करत असताना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चायना त्यांना एक्सपोर्ट करतो. पण भारताला का टार्गेट करता आहेत हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो की डोनाल्ड ट्रम्प यांना सगळ्यात जास्त भीती कशाची आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना भीती आहे ज्या अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन्स या नोव्हेंबर 2026मध्ये होणार आहेत, म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी होणार आहेत, याची त्यांना प्रचंड भीती आहे. आणि काल डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे वक्तव्य केलं. त्यांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांना संबोधून ते बोलत होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांच्या खासदारांना की बघा, जर आपण नोव्हेंबर 2026मध्ये ज्या मिड टर्म इलेक्शन्स अमेरिकेमध्ये होणार आहेत अमेरिकन काँग्रेससाठीच्या, त्यामध्ये जर आपल्याला यश प्राप्त झालं नाही तर माझ्याविरुद्ध महाभियोग आणला जाईल, म्हणजे मला इम्पीच केलं जाईल, मला प्रेसिडेंट पदावरनं काढलं जाईल. आणि त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त भीती अशी आहे की आता ह्या मिड टर्म इलेक्शनमध्ये जर डेमोक्रॅटिक पक्षाने टेकओव्हर केलं अमेरिकन काँग्रेसला तर डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड महागामध्ये जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांची सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय आहे? तर त्यांची प्रायोरिटी रशिया युक्रेन युद्ध थांबवणं आहे. त्यांना काहीतरी अमेरिकन मतदारांना सांगावं लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची गेल्या 10-11 महिन्यातली जी धोरणं आहेत ही अमेरिकन जनतेसाठी डिझास्टरस ठरलेली आहेत. आता बघा, नॉर्मली असं होतं अमेरिकेमध्ये की जर अमेरिकेने एखाद्या देशावरती मिलिटरी ॲक्शन घेतली, आर्थिक निर्बंध टाकले, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा जो पॉप्युलॅरिटी रेटिंग आहे ती वाढते. हा यापूर्वीचा इतिहास सांगतो. आता बघा तुम्ही, डोनाल्ड ट्रम्पनी हेच गृहीत धरून व्हेनेझुला या देशावरती मिलिटरी ॲक्शन घेतली. त्याच्या प्रेसिडेंटला निकोलस मदुरोंना पकडलं, त्यांच्या बायकोंना पकडलं, आपल्या तुरुंगात आणलं. आणि याच्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांची पॉप्युलॅरिटी रेटिंग वाढेल, पण तसं घडलं नाही. इकॉनॉमिस्टकडनं जो रिसेंटली सर्वे केला गेला आत्ता व्हेनेझुलाच्या ॲक्शननंतर, त्यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची सध्या डोनाल्ड ट्रम्पची जी रेटिंग आहे सर्वेमधनं केली पॉप्युलॅरिटी रेटिंग ही फक्त 39% आहे, 39% आहे. साधारणतः ती 50% असणं अपेक्षित होतं. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की माझी ही पॉप्युलॅरिटी रेटिंग वाढवायची कशी? आता ह्या मिड टर्म इलेक्शनकडे मी येतो. थोडक्यात समजून घ्या की हे मिड टर्म इलेक्शन याला मिड टर्म का म्हणतात, याचं महत्त्व काय आहे आणि याचा परिणाम हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदा विशेष करून डोनाल्ड ट्रम्पवरती काय होऊ शकतो. तर अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार हे ज्या मिड टर्म इलेक्शन्स आहेत ह्या साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या होत असतात आणि ह्या दर 2 वर्षांनी होतात. आता ह्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष 4 वर्षांसाठी निवडला जातो. तर राष्ट्राध्यक्ष जेव्हा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण करतो तेव्हा त्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या कार्याचा किंवा त्याच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी म्हणा,
या प्रकारच्या मिड टर्म इलेक्शन ठेवल्या जातात, त्या मुद्दामून कार्यकालाच्या मध्यभागी ठेवल्या जातात, जेणेकरून प्रेसिडेंटनी केलेल्या कार्यावरती जनता शिक्कामोर्तब करू शकेल आणि त्यानुसार ते आपल्या खासदारांना निवडून देऊ शकतील. अमेरिकन काँग्रेसमध्ये 2 सभागृह आहेत. त्यांचं कनिष्ठ सभागृह ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, त्यांचं वरिष्ठ सभागृह ज्याला सिनेट असं म्हणतात. जे त्यांचं कनिष्ठ सभागृह आहे त्याच्यामध्ये 435 खासदार आहेत आणि जे वरिष्ठ सभागृह आहे त्याच्यामध्ये 100 खासदार आहेत. अमेरिकेमध्ये एकूण घटक राज्य 50 आहे. प्रत्येक राज्याला इक्वल स्टेटस दिलेला आहे, म्हणजे सिनेटमध्ये एका राज्याला 2 अशा पद्धतीने 50 राज्याचे एकूण 100 खासदार सिनेटमध्ये आहेत. आता काय होतं की जे सिनेटमधले खासदार आहेत त्यांची टर्म 6 वर्षांची आहे, परंतु जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोअर हाऊसमधले खासदार आहेत त्यांची टर्म मात्र 2 वर्षांची आहे. त्यामुळे दर 2 वर्षांनी आपण याच्यामध्ये मिड टर्म इलेक्शन्स अमेरिकेमध्ये होतात आणि या मिड टर्म इलेक्शनमध्ये आता आपल्याला असं दिसून येतं की साधारणतः डेमोक्रॅटिक पक्ष हा बाजी मारण्याची शक्यता आहे आणि जर त्यांनी बाजी मारली तर हे जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या वल्गना चालल्या आहेत किंवा जो ग्लोबल पोलिसमनसारख्या एकतर्फी त्यांच्या जे धोरणं आहेत या सगळ्यांना खीळ बसणार आहे. जर डेमोक्रॅटिक पक्षाचं मेजॉरिटी ही रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि सिनेटमध्ये दोन्ही ठिकाणी आलं आणि त्यामुळे त्यांचे जे एकतर्फी एकाधिकारशाहीवादी आणि काही प्रमाणात हुकुमशाहीवादी जी कृत्य आहेत, व्हेनेझुएलावरती आक्रमण करा, इराणला धमकी द्या, भारताच्या विरुद्ध 500% टेरिफच्या घोषणा करा, जे आता कदाचित प्रत्यक्षात येऊ शकतं, या सगळ्यांना खीळ बसेल आणि ही शक्यता नाकारता येत नाही आहे की कदाचित त्यांच्या महाभियोगाचं देखील विधेयक किंवा प्रस्ताव हा अमेरिकन काँग्रेसमध्ये आणला जाऊ शकतो. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी यापूर्वी सांगितलं होतं की मिड टर्म इलेक्शन मी पोस्टपोन करतो. का? तर युद्ध चालू आहे, रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे म्हणून. परंतु त्यांना ते करता येत नाही आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार कितीही मोठा क्रायसिस झाला तरी मिड टर्म इलेक्शन पोस्टपोन करता येत नाहीत. कोरोना काळात देखील मिड टर्म इलेक्शन झाल्या होत्या. अमेरिकेवरती 9/11चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देखील मिड टर्म इलेक्शन झालेल्या होत्या. मिड टर्म इलेक्शन पोस्टपोन करता येत नाहीत, ज्या 3 नोव्हेंबर 2026मध्ये होणार आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पला त्याची प्रचंड मोठी भीती आहे आणि त्यामुळे आता त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि मग थांबवल्यानं त्यांना सांगता येईल की बघा मी एक काहीतरी गोष्ट अचीव केली आणि त्यांना ह्या मिड टर्म इलेक्शनच्या पुढे जाता येईल. आणि त्यामुळे कारण नसताना ते भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत हा अमेरिकेचा मित्र देश आहे असं असतानाही ते भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारत आता सावध झालेला आहे. 50% टेरिफ एप्रिल महिन्यामध्ये लावल्यानंतर आपण वेळीच काळजी घेतलेली आहे. आपण आपलं ट्रेड डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. आपण ओव्हर डिपेंडंट अमेरिकेवरती होतो, ते आता आपण इतर देशांना गारमेंट्स असतील, लेदर गुड्स असतील, जेम्स आणि ज्वेलरीज असतील, आपण आता एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढवतो आहोत. त्यामुळे आपण आता बेसावध नाही आहोत. मात्र ही बाब आता भारताला लक्षात घ्यावी लागेल की आपण खूप जास्त काळ अमेरिकेवरती डिपेंडंट राहू शकत नाही. आपण क्वाडचं मेंबर बनलो, जो अमेरिका पुरस्कृत एक गट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटलं होतं की त्यामुळे भारताला एक प्रकारचं सिक्युरिटी कवच हे मिळू शकतं, पण तसा प्रकार नाही आहे. मित्रांनो, मी यापूर्वीच एक व्हिडिओ केलेला होता की ट्रम्पचं आयात शुल्क धोरण कसं हरलं आणि आपण कसे जिंकलो. यामध्ये मी हे सगळं विवेचन केलेलं आहे की त्यांचं ट्रम्पची जी भारताला शिक्षा देण्याची जी योजना होती ती कशी फेल ठरलेली आहे. त्यामुळे मित्रांनो 500% टेरिफ लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. भारताला त्या दृष्टीने मानसिक तयारी करावी लागेल. आता भारताला कॉल घ्यावा लागेल की अमेरिकेने दबाव टाकला, आम्ही इराणकडनं तेल घेणं थांबवलं. अमेरिकेने दबाव टाकला, आम्ही व्हेनेझुएलाकडनं तेल घेणं थांबवलं. आता अमेरिका परत दबाव टाकेल, आपण रशियाकडनं तेल घेणं थांबवायचं का? मित्रांनो, त्यांना आपण तो आता कमी करतो आहोत. याचं कारण असं आहे की ज्या 2 कंपन्या रशियन कंपन्या आपल्याला तेल द्यायच्या, नायराला आणि रिलायन्सला, त्याच्यावरती अमेरिकेने निर्बंध टाकलेत. त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपण रशियाकडनं तेल घेणं आपलं कमी जरी केलेलं असलं तरी जर तुम्ही पर्सेंटेजप्रमाणे बघितलं तर आज साधारणतः 32% तेल आपण जो एकूण इम्पोर्ट करतो तेलाचा त्यापैकी 32% आपण एकट्या रशियाकडनं आजही घेतो आहोत. त्यामुळे अमेरिकेच्या ह्या दबावाला आपण झुकायचं का? अमेरिका जो स्वतःला ग्लोबल पोलिसमन म्हणतो आहे की त्या त्याचं जी भूमिका आहे त्याला आपण दबायचं का? आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा एककल्ली स्वभाव वाढत चालला आहे. त्यांनी काल आणखीन एक निर्णय घेऊन 66 युनायटेड नेशन पुरस्कृत संघटनांमधनं माघार घेतली आहे. भारताच्या नेतृत्वाखालचं जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्याच्यामधनं अमेरिकेने माघार घेतलेली आहे. ते कोणालाच जुमानायला तयार नाही आहे डोनाल्ड ट्रम्प. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे अत्यंत घातक परिणाम जगावर होणार आहे. मात्र भारताला
2026ची सुरुवात मात्र जर हा कायदा विधेयक हे कायद्यामध्ये रूपांतरित झालं, जे होण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे भारतावरती जे 50% आहे त्याच्यात 1 ॲड होणार आहे आणि ते 500% हे भारतावरती हा इम्पोर्ट ड्युटी लावण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजना आहेत. मात्र त्याच्यामध्ये ते विसरत आहेत की याच्यात अमेरिकेचंच नुकसान सगळ्यात जास्त होणार आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये भारताला पर्याय व्यवस्था करावी लागेल. आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो मी सांगतो की आपली अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड अर्थव्यवस्था नाही. जशी दक्षिण कोरियाची आहे, इंडोनेशियाची, आपला शेजारी देश चायनाची आहे. चायनाच्या GDPमध्ये जवळपास 50% जो GDPचा भाग आहे तो एक्सपोर्टमधनं येतो. भारतामध्ये तसं नाही आहे. भारतामधला आपलं जे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे, आपली जी देशांतर्गत बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये होणारं जे कन्झम्पशन आहे हे आपल्या GDPला 40% कॉन्ट्रीब्यूट करतं. त्यामुळे स्वदेशी गोष्टींचा वापर करणं एवढं जरी भारतीयांनी केलं तरी आपण आपला जो GDP ग्रोथ रेट जो युनायटेड नेशननी कालच प्रोजेक्ट केला आहे तो 2026मध्ये तो साधारणतः 7.2% आहे. हा GDP ग्रोथ रेट आपण सहज मेंटेन ठेवू शकतो जर आपण स्वदेशी वस्तूंचा वापर केला आणि ज्या पद्धतीने आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे ते येत्या काळामध्ये आपण जर वाढवलं तर स्वाभाविकपणे आपल्याला ह्या सगळ्या इमर्जन्सीजला उत्तर देता येणं शक्य होणार आहे.